Good morning मित्रांनो, वेलकम टू द डे 66 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मी निघतो इकडनं गावावरून. सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि लवकर पोचायचं आहे मुंबईला. जेवढं होईल तेवढं ट्रॅफिक अवॉइड करून. आजही ट्रॅफिक कमी असेल कारण आज सगळे स्वतंत्र दिवस साजरा करत असतील आणि मोस्टली लोकांना सुट्टी असेल, तर होपफुली मला ट्रॅफिक लागणार नाही. श्री आले गाडी घेऊन. सो हे जे आहे हे आमचं मेन घर आहे. म्हणजे माझ्या आजोबा ते वाढले का त्यांचे जे भाऊ आहेत वा सो हे मेन घर आहे आजोबांच्या बाबांचं. त्यानंतर त्यांचे 3 भाऊ आजोबांचे आणि मग त्यांनी आजूबाजू जसं आमचं इथे मागे आहे, मग दुसऱ्या आजोबांचं मागे आहे, बाकी यांचं दुसऱ्या आजोबांची इथे, असं सगळ्यांनी इकडे आजूबाजूला घरं बांधून इंडिव्हिज्युअल घरं केली. आणि मग हे घर अजून तसंच आहे. 100पेक्षा जास्त वर्षांचं जुनं घर आहे. ते कधीतरी मी तुम्हाला नंतर दाखवीन. आता ते बंद आहे. बहुतेक गणपती आलो तर गणपती दाखवीन. सो मित्रांनो, आता मी आहे एक्सप्रेसवेला आणि मी तुम्हाला वॉल्वोचा लेवल 3 ॲडॅस दाखवणार आहे. लेवल 1 लेवल 2 तुम्ही बघितलं असेल. लेवल 3मध्ये गाडी ऑलमोस्ट टेस्लासारखी स्वतःहून चालते, सेल्फ ड्राईव्ह होते. सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं म्हणजे ते हे बटन दाबायचं आहे. आता हे दाबल्यावर तुमचा क्रूज कंट्रोल ऑन होतो आणि तुम्हाला जो स्पीड हवा आहे तो ह्याने तुम्ही सेट करू शकता. आता मी ते सेट केलं आहे, समजा 80 सेट केलं आहे, कारण आपण एक्सप्रेसवेला आहे. ठीक आहे. तर एक्सप्रेसवेला आपला स्पीड असतो, मॅक्स लिमिट आहे 100ची. तुम्हाला काही नाही करायचं. आता गाडी एकदा ह्याला गेली की तिची लेन पकडून ऑटोमॅटिक, आता पुढे टर्न येतो बघा, आता गाडी ऑटोमॅटिक स्टेअरिंग हलवेल बघा. आता गाडीने ऑटोमॅटिक टर्न मारायला चालू केलं बघा. आणि मी एक्सिलेशनवर पाय पण नाही ठेवला. सो गाडी आता ऑटोमॅटिक टर्न मारते. फक्त तुम्हाला 10 सेकंडनी स्टिअरिंग व्हीलला टच करत राहायचं आहे, जेणेकरून गाडीला कळतं की ड्रायव्हर झोपला नाही आहे. नाहीतर गाडीवर झोपला गेला झोपेत, मग गाडी स्वतःहून नाही चालणार. तर तुम्हाला झोपायचं नाही ड्रायव्हिंग करताना. त्यामुळे एवढं जरी टच करून ठेवलं तरी गाडी अवेअर राहते. स्टिअरिंग आपलं एक्सिलेशनवर माझा पाय नाही, ब्रेकवर माझा पाय नाही. आता जशी गाडी पुढे येईल, 80चा स्पीड आता गाडीने अचीव केलेला आहे. आता जशी गाडी पुढे येईल, गाडी ऑटोमॅटिक स्वतःचा स्पीड कमी करेल. म्हणजे 15 फुटावरती गाडी स्वतःचा स्पीड कमी करते. आता सगळ्या गाड्या पुढे निघून गेल्यात, पण आपण 80 ठेवल्यामुळे गाडी आपली त्याच स्पीडला चालते. आता मी इकडे स्पीड वाढवण्यासाठी समजा 85 केला, तर गाडीने पटकन स्पीड वाढवला. होल स्टिअरिंग व्हील. आता जशी गाडी पुढे आली बघा, स्पीड कमी व्हायला लागला. 73, 72, 71, 70, 69. पण आता मी जर लेफ्टचा सिग्नल दिला आणि राईटला घ्यायला घेतली गाडी, मग अजून एक गाडी येते, त्याच्यामुळे तो काय करतो बाई, स्वतःहून तिने गाडीने ब्रेक मारलाय. आता परत मी लेफ्ट घेईन, मागून गाडी येते म्हणून तो घेणार नाही लेफ्ट, आपलं राईट. आता आपण राईटला आपण गाडी टाकलेल्या लेनमध्ये. आता गाडी ऑटोमॅटिक आपला स्पीड वाढवेल बघा.
आणि राईटच्या लेनमध्ये सगळ्या स्पीडमध्ये चालल्या गाड्या. आता ते ऑटोमॅटिक 85 अचीव करेल. 85 अचीव झाली ती परत 85ला स्टेबल होऊन जाईल. गाडी आता परत स्वतःहून चालवायला चालू होईल. ती ऑटोमॅटिक ॲडजस्ट करते. जो लेन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लेनच्या मध्ये ती स्वतःला ठेवायचा प्रयत्न करते. जसा टर्न येईल तशी गाडी टर्न होते. आणि 85ला आता ती लॉक आहे. पण हे नाही एक अजून बेस्ट गोष्ट काय की 100चं लिमिट असल्यामुळे आपण 100च्या वरती जाणार नाही आणि आपल्याला कधीच कॅमेरामध्ये स्पीडिंग लिमिट येणार नाही. बघा 10 सेकंड झाले त्यांनी मला नोटिफिकेशन दिलं की स्टिअरिंग व्हीलला हात लाव. आता मी अजून थोडा स्पीड वाढवतो. 90 केला तर गाडी ऑटोमॅटिक स्पीड पकडेल आणि आता टर्न येईल तेव्हा ती ऑटोमॅटिक टर्न पण मारेल. पण ती समोर गाडी आली तर तेवढा स्पीड पटकन कमी पण करते. बघा आता टर्न मारेल. बघा ऑल्सो अजून एक गोष्ट, जर तुम्हाला लेन चेंज करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट, आता मी हे केलं गाडी मला अलाउट आहे करता, परत जागेवर आणते. तर मला लेन चेंज करायचं असेल तर मला लेफ्ट टाकायला लागेल तरच मी लेन चेंज करू शकतो. हे इंडिकेटर बंद केलं की माझी स्टिअरिंग व्हील परत त्या 2 लेनच्या मध्ये लॉक होते. आता परत मोठा टर्न येतो आहे, स्वतःहून टर्न मारला. बघा ऑटोमॅटिक स्पीड कमी केलं बघा आणि समोर ट्रक आला 65. आता मी राईट साईडने घेतो, राईटच्या लेनमध्ये घेतो, ऑटोमॅटिक ती स्पीड वाढवेल. माझं एक्सिलेशनवर मागासपासून पाय नाही. सो तिचा जो जजमेंट आहे तो खूप बाप आहे. इथे तिला एक लायडर सिस्टम आहे, त्या सिस्टमने ती समोरची गाडी गेज करते. बघा ऑटोमॅटिक टर्न मार. सो अशा प्रकारे तुम्ही लेवल 3 ॲडासची मजा घेऊ शकता. पण ऑफकोर्स तुम्हाला झोपायचं नाही. हा त्याच्या मागचा, आणि ऑफकोर्स ही सेफेस्ट कार आहे. जर वॉल्वो सेफेस्ट कार, जर तुमच्या पुढे गाडी आली तर ती ऑटोमॅटिक ब्रेक मारते. गाडी, कुत्रा, मांजर, सायकल, माणूस, वॉकिंग, पेडेस्ट्रियल कोण पण आलं तर ती स्वतःहून ब्रेक मारते. एकदम जोरात ब्रेक मारते. ते झटके बसतात पण ते सेफ्टीसाठी असतात. आणि असे सिटीमध्ये माझ्यासोबत खूपदा झालं की गाडीने अचानक ब्रेक मारला आणि आपलं लक्षात नसतं. आणि म्हणजे ऑफकोर्स ठोकत नाही, गाडी लांब असते, पण ते आधीच सेफ्टी म्हणून खूप आधीच ब्रेक मारतं की एकदम कुठलं ऑब्जेक्ट गाडीच्या जवळ येत असेल तर. हॅलो, पोचलेलो आहोत आम्ही घरी. आणि जरा मी आता एक 2-3 छोटीशी कामं आटपणार आहे आणि मग मी आणि श्रिया जरा मार्केटमध्ये जाणार आहे. आणि काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत, काही तयारी करायची आहे उद्यासाठी. कारण की उद्या काहीतरी खास आहे. ठीक आहे, उद्या काहीतरी खास आहे, माझ्या आवडीचं आहे आणि खूप खास आहे. पण त्याबद्दल मी आज काहीच सांगणार नाही तुम्हाला, अजिबात नाही. मी नाही ते उद्याच तुम्हाला कळेल पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे, ह्याचा मीम काय बनणार मला माहिती आहे, ह्याचा मीम बनवणार जयेश. सो क्विक काम करून घेतो, मग मार्केटमध्ये जाऊया. काय काय घेतोय ते मी तुम्हाला दाखवीन, त्यांनी तुम्हाला अंदाज आला तर ठीक आहे. आणि आज आहे ना जरासं मला असं मस्त ना हलका असं मस्त मला शेअर ऑफ द डे करायची म्हणजे असं इच्छा होते खूप छान. तर आज आपण शेअर ऑफ द डे पण करणार आहे. पण ते जाऊन आल्यावरती मस्त फ्रेश होऊन छान स्केच बोलतो शेअर ऑफ द डे करेन. सध्या मी एक जॉन इलियाचं पुस्तक पण वाचतो आहे, तर मे बी त्यातनं मला काय मिळतं आहे का बघू. किंवा जॉन इलिया इज वन ऑफ द व्हेरी नाईस शायर्स. सो ते आपण बघूया आल्यावर काय करायचं शेअर ऑफ द डे. आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. चला श्रेया, तुझं आवडतं गाणं बोल. तुझं आवडतं गाणं. तुझं एक आवडतं गाणं बोल. ओ सजनी रे आवडतं आता कारण येतं तुला. कणमणी विणमणी नको बोलू, ओ सजनी रे करू शकतो. मी गाणं नाही म्हणणार. तुला थोडी गाणं गाता येतं.
लिरिक्स सांगतो. ओ सजनी रे बरोबर आहे. कैसे कटे दिन रात, कैसे हो तुझसे बात, तेरी याद सताए रे. ओ सजनी रे. पुढे काय? गाडीत हा आवाज नसणार ना घुमघुमणारा. तो प्रेम करवाना लाट को लगेगा नहीं. और इसको ऐसा ही करना है पर नया करना है. मैंने वो ब्लैक वाला 4,000 से घड़ी रख के गया था. उसके ऊपर वाला. हाँ अरे नाही बेसिक वाटतं मी बघितलं चांगलं दिसतं गोल्डन मेडल. मग लावून बघ ना आत्ता. पण ही भारी वाटेल कारण रुंद आहे ना अजून जर रुंद ठेवले तर चांगलं वाटेल. हाँ वो हे लगा निकलता नहीं क्या आपका सैंपल? नाही निघत. जरा अच्छे से लगाओ ना. नाही रुके चांगलं वाटेल हे. कारण त्याला डार्क पण आहे इकडे. आत्तापर्यंत तुम्हाला अंदाज आलावा नाही आला असावा की काय आपण करणार आहे उद्या. मे बी ओके मे बी. हॅलो, मला माहिती आहे खूप दिवसांनी आपण शेअर ऑफ द डे करतो आहे, पण चांगलं आहे. आज मला कशी इच्छा झाली खूप शेअर ऑफ द डे करायची, तर ती इच्छा इम्पॉर्टंट आहे. कारण की मग काहीतरी उगाच आपलं ऑफिस वर्कसारखं नको व्हायला, म्हणून मी मध्ये मध्ये अवॉइड करतो. किंवा अवॉइडपेक्षा बेसिकली जेव्हा वाटतं तेव्हा करतो. आता कसं माझ्याकडे एक मटेरियल आहे, तर मी प्रेमाने आणि एकदम असं मनापासून तुमच्याशी बोलेन आणि सांगेन. म्हणजे मटेरियल तर ॲक्च्युली खूप आहे बाहेर, जे मी तुम्हाला रोज ह्याचा अर्थ त्याचा अर्थ हा शेर तो शेर सांगत बसू शकतो. बट कसं आहे, जोपर्यंत मला हिट होत नाहीत गोष्टी इमोशनली किंवा इन्स्पिरेशन मला येत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासमोर करण्यात पॉईंट नाही. कारण की ते हार्ट टू हार्ट नसणार किंवा त्याच्यामध्ये फिलिंग्स इमोशन्स नसणार. आज असंच एक मी तुमच्यासाठी दोन तीन छोटे छोटे शेर घेऊन आलो आहे. पहिले तर हे पुस्तक आहे माझ्याकडे, जॉन एलिया. पुस्तकाचं नाव आहे लेकिन. जॉन एलिया सगळ्यांना माहिती असतीलच, ज्यांना नाही माहिती ते एकदम म्हणजे शेर आणि शेरोशायरी त्यांनी कधी ऐकलीच नसेल असे असतील ते लोक. पण जॉन एलिया आजकाल इंस्टाग्रामवरती पण खूप व्हायरल आहे. त्यांचे खूप शेर येत असतात इंस्टाग्रामवरती पण. ह्याचे संपादक आहेत डॉक्टर कुमार विश्वास. त्यांनी हे पूर्ण त्यांचं हिंदी देवनागरीमध्ये केलेलं आहे जॉन इलियांचा. जॉन इलिया इज वन ऑफ द शायर्स जिथे त्यांना लोक खूप रिलेट करतात, खूप मानतात. कारण की त्यांच्या आयुष्यात एवढं दुःख होतं, किती दुःख होतं हे त्यांच्या शेर आणि शेरोशायरीवरनं समजतं. आणि त्यांनी मी आत्तापर्यंत त्याची फक्त 10 पानं वाचलेत. 10 पानात मी एवढा हे झालो आहे की अरे यार हे बाप आहे. आणि मी तुमच्यासमोर ऑलरेडी त्यातले शेर तुम्हाला वाचून दाखवतो आहे. ह्याच्यामध्ये त्यांचे शेर नजम सगळंच आहे. बाय द वे हे बुक मला आपलं प्रशांत सुवर्णा यांनी बड्डे गिफ्ट दिलेलं आहे आणि मी ते वाचायला घेतलं आहे. थोडं रोज वाचतो मी, जमेल तसं वाचतं ॲक्च्युली, थोडं रोज नाही. बट ह्यातले 2 ते 4 शेर मी काढलेत जे छोटे आहेत, सिम्पल आहेत समजण्यासाठी आणि तुम्हाला खूप आवडतील. तर ते आपण 4 आज शेर वाचणार आहोत. पहिला शेर इथे कवरवरच आहे, इतका सिम्पल आणि बाप आहे बघा. हंसाने से कभी खुश नहीं होता मेरा दिल, हंसाने से कभी खुश नहीं होता मेरा दिल, यहाँ मुझको हंसाना भी रुलाने के लिए है. म्हणजे
म्हणजे हसवण्याने पण माझं मन खुश नहीं होत, कारण यहाँ हसाना भी मुझे रुलाने के लिए है. खूप डेप्थ आहे. म्हणजे तुम्ही शांतपणे विचार कराल तर समजेल. पुढचं काय असं सिंपल आहे पण मस्त है कुछ ऐसा कि जैसे ये सब कुछ इससे पहले भी हो चुका है कहीं. है कुछ ऐसा कि जैसे ये सब कुछ इससे पहले भी हो चुका है कहीं. तू मुझे ढूंढ मैं तुझे ढूंढूं, हम में से तू मुझे ढूंढ मैं तुझे ढूंढूं, कोई हम में से रह गया है कहीं. सुंदर, एकदम सुंदर, खूप छान. ही लाईनच मला खूप आवडली की तू मुझे ढूंढ मैं तुझे ढूंढूं, कोई हम में से रह गया है कहीं. क्या बात है. तुम जमाने से लड़ नहीं सकती, तुम जमाने से लड़ नहीं सकती, खैर ये राज आज हमने खोल दिया. तुम जमाने से लड़ नहीं सकती, खैर ये राज आज खोल दिया. दो इज्जत की जा रहा हूँ मैं, दो इज्जत की जा रहा हूँ मैं, तुमने बातों में जहर घोल दिया. बाप. आता हा जो शेर आहे ना हा पुस्तकाच्या स्टार्टला पण आहे, स्टार्टच्या पानावर आहे आणि एंडच्या पानावर आहे. ठीक आहे, म्हणजे खतरनाकच आहे. आता ज्याला समजला त्याला समजला. ठीक आहे, ॲक्च्युली सोपं आहे, म्हणजे मी एक्सप्लेन पण नाही करू शकत, एवढं सोपं आहे, पण तो समजला पाहिजे. ये बतौर ये लोग तमाम, ये बतौर ये लोग तमाम, इनके साँचे में ना ढलो. ये बतौर ये लोग तमाम, इनके साँचे में न ढलो, मैं भी यहाँ से भाग चलूँ, तुम भी यहाँ से भाग चलो. परत एकदा बोलतो. ये बतौर ये लोग तमाम, इनके साँचे में न ढलो, ये बतौर ये लोग तमाम, इनके साँचे में न ढलो, मैं भी यहाँ से भाग चलूँ, तुम भी यहाँ से भाग चलो. जॉन इलिया. तरी मी 1% पण तुम्हाला इंट्रोड्यूस नाही केलं जॉन इलियाशी. आणि ऑफकोर्स ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. जॉन इलियांचा जन्म 14 डिसेंबर 1931 उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे, आणि 31, आणि ही डायड इन 2002. बट असं म्हणतात की त्यांचं खूप काहीतरी मोठं प्रेमभंग झाला आणि ते एंडला वेडे झालेले, आणि त्यातले व्हिडिओज इंस्टाग्रामवरती व्हायरल होतात. बट येस, दिस वॉज द शायर अँड दिस वॉज द शेअर ऑफ द डे आजचा आपला. कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा. उद्याचा व्लॉग काहीतरी भारी असणार आहे, आणि मी स्वतः खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. सो काय मला वाटतं भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मजा आली आज जॉन इलिया वाचून, आणि असं पुस्तकातनं थेट पहिल्यांदा मी वाचलं आहे, तर ते जरा मला त्याची पण मजा येते की ऑर्गॅनिक गोष्टी हातात असल्या, काहीतरी रिअल गोष्ट, तर त्याचं पण एक पुस्तक अजून वाचायला सुरुवात केली पाहिजे मी. बट तुम्हाला कसं वाटलं प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली मी आता खूप दमलो आहे, 2 दिवस ट्रॅव्हलिंग, एका दिवसात गावी जाऊन आलो वगैरे सगळं. सो असा थकलेला वाटत असेल. बट भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कॉमेंटमध्ये तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवा. काय करायचं तुम्हाला माहिती आहे. कोणीतरी मला लास्ट याच्यामध्ये कमेंट केली की भाई तुझे सबस्क्रायबर 317 दिसत आहेत, 3,17,000. काही ग्लिच काही नाही मित्रांनो, सबस्क्राईब कोण करत नाही आहे. प्लीज सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब राईट नाउ. हर बार मेरे सामने आती रही हो तुम, हर बार मेरे सामने आती रही हो तुम, हर बार तुमसे मिलके बिछड़ता रहा हूँ मैं. क्या कहने जॉन भाई.